नमस्कार मित्रांनो, देशातील टॉप 10 महागडे टोल संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। देशात खाजगीकरण झाल्यानंतर अनेक ठिकाणी खाजगीकरणाच्या माध्यमातून रस्ते बनविण्यात येत आहे। या रस्त्यांमुळे नागरिकांना रोड टॅक्स भरून सुद्धा टोल भरावा लागत आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये खाजगीकरणाच्या विरोधात प्रचंड रोष आहे। देशातील प्रत्येक खाजगीकरणाच्या विरोधात नागरिकांचं मोठं जनमत आहे। असू द्या, चला आज आपण जाणून घेऊया देशातील टॉप 3 महागडे टोल। नुकतेच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी अटल सेतूचा 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन केले आणि हा अटल सेतूचा टोल देशात सर्वात महाग टोल ठरला आहे। अटल सेतू हा देशातील सर्वात महाग असून यासाठी हा 21 किलोमीटरचा हा रस्ता असून त्यासाठी टोल साठी प्रति किलोमीटर 11 रुपये आणि 46 पैसे मोजावे लागत आहे। देशातील टॉप 2 चा टोल असलेला रस्ता म्हणजे मुंबई ते पुणे एक्सप्रेस वे, यासाठी 3 रुपये आणि 36 पैसे प्रति किलोमीटर मोजावे लागत आहे। त्यानंतर टॉप 3 चा टोल दिल्ली मेरठ एक्सप्रेसवर आहे। यासाठी तुम्हाला 3 रुपये आणि 23 पैसे प्रति किलोमीटरने टोल द्यावा लागत आहे। देशातील सर्वात अधिक असणारे टोल नाके आज आपण जाणून घेणार आहोत। अटल सेतू हा 21 किलोमीटर रस्ता असलेला हा टोल तुम्हाला कार आणि जीप साठी 250 रुपये टोल तुम्हाला चुकवावा लागेल, म्हणजे तुम्हाला 11 रुपये आणि 46 पैसे प्रति किलोमीटरने पैसे मोजावे लागतील। त्यानंतर LCV साठी 400 रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल, म्हणजे 18 रुपये आणि 34 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागेल। त्यानंतर बस आणि ट्रक साठी 830 रुपये हा टोल नाका आहे, म्हणजे 38 रुपये आणि 7 पैसे प्रति किलोमीटरला तुम्हाला मोजावे लागतील। त्यानंतर 2 नंबरचा टोल आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर, हा 95 किलोमीटरचा रस्ता आहे। त्यासाठी तुम्हाला 320 रुपये कार आणि जीप साठी द्यावे लागेल, अर्थात 3 रुपये 36 पैसे प्रति किलोमीटर तुम्हाला मोजावे लागतील। त्यानंतर LCV साठी 495 रुपये तुम्हाला टोल चुकवावा लागेल, म्हणजे 5 रुपये 21 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील। त्यानंतर बस आणि ट्रक साठी 685 रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल, म्हणजे 7 रुपये आणि 21 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागेल। त्यानंतर देशातला 3 नंबरचा महाग टोल म्हणजे दिल्ली आणि मेरठ रोडवर, हा 96 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याचा टोल बेस 51 किलोमीटरचा आहे। त्यासाठी तुम्हाला टोल चुकवावा लागेल कार जीप साठी 185 रुपये, अर्थात 3 रुपये 23 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील। त्यानंतर LCV वाहनांसाठी 265 रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल। त्यानंतर बस आणि ट्रक साठी 555 रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल, म्हणजे 10 रुपये आणि 80 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे चुकवावे लागतील। त्यानंतर ईस्टर्न पिकल हा जो रोड आहे हा 135 किलोमीटरचा आहे, त्याचा टोल बेस आहे 135। त्यानंतर तुम्हाला कार आणि जीपने 190 रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल, म्हणजे 1 रुपये आणि 40 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे मोजावे लागतील। त्यानंतर तुम्हाला LCV साठी तुम्हाला 302 रुपये टोल आहे, म्हणजे 2 रुपये 20 पैसे प्रति किलोमीटरने तुम्हाला पैसे द्यावे लागतील। त्यानंतर बस आणि ट्रक साठी 632 रुपये तुम्हाला टोल द्यावा लागेल, 4 रुपये 68 पैसेनी तुम्हाला प्रति किलोमीटरने पैसे द्यावे लागतील। किंवा ताज हा 165 किलोमीटरचा टोल रस्ता आहे, त्याचा टोल बेस 1 किलोमीटर आहे।
म्हणजे तुम्हाला 2 रुपये 60 पैसे तुम्हाला टोल द्यावा लागेल कार आणि जीपसाठी। त्याच्यानंतर LVC साठी 4 रुपये 15 पैसे तुम्हाला टोल द्यावा लागेल। त्यासाठी बस आणि ट्रकसाठी तुम्हाला 8 रुपये 45 पैसे तुम्हाला टोल द्यावा लागेल। त्यानंतर पूर्वांचल एक्सप्रेसवेवर तुम्हाला 341 किलोमीटरचा हा रस्ता आहे, त्यासाठी तुम्हाला टोल बेस आहे 341 किलोमीटरचा। यासाठी कार आणि जीपसाठी तुम्हाला 885 रुपये मोजावे लागेल, प्रति किलोमीटर तुम्हाला 2 रुपये पडेल। त्यानंतर LCV वाहनांसाठी 1090 रुपये टोल तुम्हाला द्यावा लागेल, प्रति किलोमीटर 3 रुपये आणि 20 पैसे हा टोल पडेल। त्यानंतर बस आणि ट्रकसाठी 2195 रुपयाचा तुम्हाला या ठिकाणी टोल द्यावा लागेल, 6 रुपये आणि 40 पैसे प्रति किलोमीटर तुम्हाला हा टोल बसेल। त्यानंतर प्रयागराज आणि अयोध्या हा 92 किलोमीटरचा रस्ता आहे, यासाठी तुम्हाला 96 किलोमीटरचा टोल बेस आहे। यासाठी तुम्हाला 40 रुपये कार आणि जीपसाठी टोल द्यावा लागेल, प्रति किलोमीटर 85 पैसे तुम्हाला हा टोल बसेल। त्यानंतर LCV वाहनांसाठी 65 रुपये टोल द्यावा लागेल, त्याचा 1 रुपये आणि 39 पैसे प्रति किलोमीटर हा टोल बसेल। त्यानंतर बस आणि ट्रकसाठी 135 रुपये टोल द्यावा लागेल, प्रति किलोमीटर 2 रुपये आणि 89 पैसे हा प्रति किलोमीटर हा टोल बसेल। आता या रस्त्यांसाठी किती खर्च आला आहे ते एक आपण जाणून घेऊया। अटल सेतूसाठी 17,840 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 21 किलोमीटरचा रस्ता आहे। त्यानंतर प्रयागराज अयोध्या या रस्त्यासाठी 11,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 91 किलोमीटरचा रस्ता आहे। दिल्ली आणि मेरठ यासाठी 9,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 96 किलोमीटरचा रस्ता आहे। त्यानंतर ईस्टर्न पेरिकल यासाठी 11,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 135 किलोमीटरचा रस्ता आहे। पूर्वांचल एक्सप्रेसवे यासाठी 22,491 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 341 किलोमीटरचा रस्ता आहे। यमुना एक्सप्रेसवे हा 12,839 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा 165 किलोमीटरचा रस्ता आहे। अशा पद्धतीने आपण देशातील टॉप रस्त्यांची माहिती आणि महागड्या टोल नाक्यांविषयी चर्चा केली आहे। आजची चर्चा आपणास कशी वाटली? आपणास चांगली चर्चा वाटली असेल तर आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा। अशा विविध माहितीवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राइब करा।